विद्यार्थी मित्रांनो, 7व्या प्रकरणाला आपण मागच्याच आठवड्यात सुरुवात केली, मोशन, फोर्स अँड वर्क. त्याच्यातून आता ॲक्सलरेशन पार्टपर्यंत आपण आलेलो होतो. इन प्रिव्हियस एक्झाम्पल द ट्रक कवर्ड द डिस्टन्स AB ॲट द व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h, BC ॲट 30 km/h अँड CD ॲट 40 km/h. आपण मागच्याच एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की ट्रकने ज्यावेळेला डिस्टन्स कवर केलं, AB त्याची व्हेलॉसिटी 60 km/h होती, BCची 30 km/h अँड CDची 40 km/h. इट मीन्स दॅट द व्हेलॉसिटी फॉर द डिस्टन्स CD इज ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी फॉर द डिस्टन्स BC. CDच्या डिस्टन्स हे ग्रेटर दॅन कशापेक्षा आहे? BCपेक्षा. फ्रॉम नंबर of second required for this change in velocity to take place, the change in velocity per second can be deduced. This called the acceleration. तर बघा आता, ज्या वेळेला ह्या सीडीच्या अंतराचा हा वेग जास्त होता, म्हणजे वेगातील हा बदल किंवा हा सेकंदामध्ये किती सेकंदामध्ये होतो, म्हणजे वेगातला बदल हा किती सेकंदामध्ये होतो, त्यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो आणि ह्याच बदलाला आपण ॲक्सेलरेशन असं म्हणत असतो. मग हे ॲक्सेलरेशन कशामुळे होतं? द कॉज ऑफ ॲक्सेलरेशन. व्हॉट इज द कॉज ऑफ ॲक्सेलरेशन? So you know that the truck driver increases or decreases the velocity of the truck by means of accelerator. ट्रक चालक जो असतो ना, तो ॲक्सेलरेटरचा वापर करून काय करतो? वेग जास्त किंवा कमी करत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. आता आपल्याला एक पुढचं एक्झाम्पल बघता येईल. यू माईट हॅव सीन अ टॉय कार दॅट रन्स ऑन अ क्लॉकवर्क स्प्रिंग. तुम्ही काही स्प्रिंगवर चालणारी खेळण्यातली मोटर पाहिलेली असेल. When it releases on a flat floor, after winding up the spring, it goes in straight line. जेव्हा आपण स्प्रिंग अशी तिला वाइंड करतो, गोल फिरवतो आणि फ्लॅट सरफेसवरती जर पाठवली तर ती स्ट्रेट लाईनमध्ये जाते. However, when it is hit on one side, it changes direction and keeps going. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला ती कोलाईड होते किंवा तिथे एखाद्या गोष्टीला ठोकली जाते, हिट होते किंवा वॉल वगैरेला, त्यावेळेस ती तिची साईड चेंज करते. इफ इट कोलाइड्स इनटू अ वॉल, इट स्टॉप. जर ती वॉलला कोलाईड झाली डायरेक्ट तर ती कदाचित स्टॉप पण होते. इट मीन्स दॅट इट्स व्हेलॉसिटी चेंजेस. याचाच अर्थ काय होतो? व्हेलॉसिटी चेंज होते. हाऊ डिड द चेंज टेक्स प्लेस? हा चेंज कसा होत असतो बघा. इट हॅपन्स बिकॉज द कार कम इन टू कॉन्टॅक्ट विथ समथिंग एक्सटर्नल टू इट. हे कशामुळे होतं? एखादा एक्सटर्नल वस्तू तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ती कार थांबते किंवा तिची दिशा चेंज करते. ऑन अ फुटबॉल ग्राउंड, हाऊ डज द डायरेक्शन ऑफ अ बॉल मुव्हिंग इन स्ट्रेट लाईन चेंजेस. हे आपण मागच्या पण आठवड्यात हे एक्झाम्पल पाहिलं होतं की फुटबॉल ग्राउंडमध्ये ज्या वेळेला एखादा फुटबॉल मूव्ह करत असतो, तो कशा पद्धतीने त्याच्या दिशा चेंज करतो हे आपण पाहिलं. वी सी सम प्लेयर्स चेंजिंग इट्स डिरेक्शन बाय किकिंग इट. काही प्लेयर्स त्याला किक मारून त्याची डायरेक्शन चेंज करतात. व्हेन इट्स डायरेक्शन चेंजेस, द व्हेलॉसिटी ऑफ बॉल ऑल्सो चेंजेस. दॅट इज सो इज कॉल्ड द ॲक्सेलरेशन टेक्स प्लेस. म्हणजेच काय होतं? ॲक्सेलरेशन घडत असतं. द इंटरॲक्शन दॅट ब्रिंग अबाउट अ ॲक्सेलरेशन इज कॉल्ड फोर्स. फोर्स ॲक्ट्स ऑन अ बॉडी. म्हणजेच काय असतं बघा की दिशा बदलल्यामुळे चेंडूचा वेग पण बदलतो. म्हणजेच काय होतं? मग ॲक्सेलरेशन घडलं असं आपण म्हणतो. आणि हेच ॲक्सेलरेशन घडवणारी जी इंटरॅक्शन आहे, म्हणजे अंतरक्रिया आहे, तिलाच आपण फोर्स म्हणजेच बल असं म्हणत असतो. आणि हे बल कोणत्या पण वस्तूवरती ॲक्ट करतं, कार्य करत असतं. सो दिस युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज द मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ह्यालाच आपण हे व्हेरीफाय करायचं असल्यास, आणि ही कोणती राशी आहे हे पण आपण चेक करून बघूया. दॅट इज द ओके. सो पुढे जाऊया आपण. फोर्स अँड ॲक्सेलरेशन. टेक अ ग्लास मार्बल अँड लेट इट रोल ऑन अ बिग स्मूथ टेबल टॉप. आपण 2 मार्बल घ्यायच्या आणि त्या अशा स्मूथ टेबल टॉपवरती, इथे जे आहे हे टेबल आहे, हे याचं टॉपवरती ती सोडायची आहे. नाव आफ्टर सम टाईम इट्स व्हेलॉसिटी विल डिक्रीज अँड इट विल स्टॉप. काही वेळापुरतं ह्या गुळगुळीत पृष्ठभागावरती ह्या काचेच्या खेळण्यातल्या ह्या ज्या गोट्या घळंघळत जाऊ द्यायच्या. आणि काही वेळेला काय होणार? तर काही वेळानंतर त्यांचा स्पीड कमी होणार आहे, वेग मंदावेल त्यांचा, आणि ती एका वेळेला ती थांबून जाणार आहे.
ऑन अ कॅरम बोर्ड टू. कॅरम बोर्डवर पण हेच घडतं. द कॅरम कॉईन्स पुश बाय द स्ट्रायकर विल मूव्ह फॉरवर्ड सम डिस्टन्स अँड देन कम टू द स्टॉप. हे कधी काही डिस्टन्सपर्यंत जातात आणि नंतर थांबतात. इफ द कॉईन इज पुश्ड आफ्टर प्लेइंग talcum powder applying talcum powder to the carom board, it will keep moving for a longer time and then come to a stop. काय होतं, त्या ज्या गोट्या असतात कॅरम बोर्डवरती पावडर टाकली तर त्या गोट्या पुढे ढकलल्या जातात, जास्तीत जास्त काळ पुढे ढकलल्या जातात आणि मग नंतर ते थांबतात. यावरून आपल्याला काय लक्षात येतं, द वेलॉसिटी ऑफ द कॉईन डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड द कॉईन स्टॉप्स. काय होतं, घर्षणामुळे हे जे कॉईन असतात त्यांचा वेग कमी होतो आणि ते तिथे थांबतात. कॅरम बोर्ड आणि हे जे कॉईन यांच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं. हे फ्रिक्शन कमी केलं जातं. कमी केलं तर सोंगटी जी आहे त्याच्यावरची जी गोटी आहे ती अधिक काळ चालत राहते. म्हणजे एखादी वस्तू गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत असते. म्हणजे काय होतं, इट वुड मीन्स दॅट द इफ नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ॲक्टिंग ऑन अ मूव्हिंग बॉडी इट विल कीप ऑन मूव्हिंग विथ द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. एकाच व्हेलॉसिटीमध्ये ती वस्तू मूव्ह व्हायला सुरुवात होते जर कोणतंही घर्षण बल त्याच्यावर कार्य करत नसेल तर. द सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज द फर्स्ट टू स्टडी फोर्स अँड द रिझल्टिंग ॲक्सिलरेशन. पहिले सायंटिस्ट होते न्यूटन. यांनी सर्वप्रथम त्वरणासंबंधी म्हणजेच ह्या व्हेलॉसिटी संबंधी आणि फोर्स संबंधी अभ्यास त्यांनी केला होता आणि त्यांचा फर्स्ट लॉ प्रचलित झाला होता, न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणून. If no force is acting on a body, its velocity does not changes. That is, the body does not accelerate. In other words, if a body is stationary, it will remain stationary. If it is in moving into motion, it will continue moving with the some velocity and the some direction. म्हणजे काय बघा, न्यूटनचा पहिला नियम, जर एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजेच काय, त्याचं व्हेलॉसिटी बदलत नाही, म्हणजेच घडत नाही. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं, ॲक्सेलरेशन घडत नाही. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहते आणि ती गतिमान असेल तर ती एकाच गतीने किंवा एकाच वेगाने पुढे जात राहते. यालाच आपण न्यूटनचा पहिला नियम म्हणतो. म्हणजे जर एखादी वस्तू मुव्हिंग असेल तर ती मुव्हिंगच असेल अंटिल एक्सटर्नल फोर्स इज नॉट अप्लाइंग ऑन इट. ती कधीच हलणार नाही जोपर्यंत ते एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर आपण अप्लाय करत नाही. यू हॅव लर्न व्हॉट इज मीन बाय फोर्स. तुम्ही फोर्स म्हणजे काय हे समजलेलाच आहात आत्तापर्यंत. यू हॅव सीन दॅट अ बॉडी इज ॲक्सेलरेटेड ड्यू टू द फोर्स. सपोज यू प्लेस द 1 kg स्टँडर्ड वेट, चॅप्टर मेजरमेंटमध्ये आपल्याला स्टँडर्ड वेट माहिती आहे, ऑन अ सरफेस with no friction and pull it with acceleration of 1 meter per second square, the force applied is called the 1 Newton. म्हणजे बघा, जर तुम्ही ह्या मापन घेतलं म्हणजे 1 किलोग्रॅम प्रमाण घेतलं, जर त्याला फ्रिक्शन नसेल, घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ते ठेवलं, त्याचं 1 मीटर पर सेकंड इतक्या त्वरणाने ते ओढलं जाईल, म्हणजे इतक्या ॲक्सेलरेशनने ते ओढलं जाईल. म्हणजेच त्यावर लावलेलं बल हे 1 न्यूटन असतं असं म्हटलं जातं. Now try it. Place a weight of 1 kg on a smooth wooden table. Spread some talcum powder eventually on a table. Now pull the 1 kg weight with an acceleration of 1 meter per second square. Again pull it on acceleration of 2 meter per second square. It means that now you have applying a force of 2 Newton. म्हणजे काय होतं, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर जर वापरलं तर आपण 2 न्यूटन फोर्स अप्लाय केला. 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर 1 न्यूटन फोर्स अप्लाय केला. यू विल हॅव टू टेक मेनी ट्रायल ऑन अ एक्सपेरिमेंट. पुन्हा पुन्हा हे ट्रायल घ्यायचे आपल्याला. फोर्स इट मेजर बाय द ॲक्सेलरेशन दॅट इज प्रोड्युस्ड. म्हणजे बल हे त्याने निर्माण केलेल्या ॲक्सेलरेशनवरती मोजलं जातं. वी हॅव लर्न अबाउट द रिलेशनशिप बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी रिझल्टिंग फ्रॉम द फोर्स अप्लाइंग टू इट अँड द वर्क डन. वी हॅव ऑल्सो लर्न अबाउट वर्क एनर्जी रिलेशनशिप अँड दॅट द ॲबिलिटी टू डू वर्क इज कॉल्ड द एनर्जी. हे आपल्याला माहिती, कार्य करण्याच्या क्षमतेला आपण ऊर्जा असं म्हणतो. नाव फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क याच्यामधला आपल्याला संबंध बघायचा आहे. इन द फिगर अलॉंग साईड अ स्ट्रेट अटॅच टू द वुडन ब्लॉक ऑन अ टेबल. इट passes over a pulley and tied to weight. On applying a sufficient weight, the block will be seen to move.
बघा आता शेजारच्या ह्या आकृतीमध्ये एक ठोकळा आहे, टेबलाला दोरी लावून ठेवला आहे आणि ते एका पुलीमधून नेऊन त्या वजनाला त्याला बांधलं आहे आणि त्याला पुरेसं वजन लावलं तर ठोकळा पुढे पुढे सरकताना आपल्याला दिसेल. म्हणजे शेजारच्या आकृतीत कोणतं बल लावलं आहे, हे बल कसं वाढवता येईल आणि बल लावले तर काय होईल, लावलेल्या बलाने कार्य झाले असे आपण कधी म्हणू. म्हणजे बघा, विच फोर्स इज बिंग अप्लाइड हिअर, हाऊ कॅन फोर्स बी इन्क्रीजेस अँड व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग मोर फोर्स when we can say that work is done by applying the force. If the block move forward, we can say that it has been displaced. म्हणजे काय होईल बघा, ठोकळा पुढे सरकला म्हणजे त्या तो काय झाला, डिस्प्लेस झाला असं आपण म्हणत असतो. आणि हा डिस्प्लेस झाला असं म्हणतो. वी से दॅट द फोर्स हॅज डन सम वर्क, कॅन वी मेजर दिस वर्क. तेव्हा आपण काय म्हणतो, काहीतरी कार्य घडलंय. जेव्हा तो डिस्प्लेस झाला, जेव्हा तो सरकला, तेव्हा आपण कार्य घडलं असं म्हणतो. आपण हे कार्य मेजर करू शकतो का. वी नो दॅट वर्क डन डिपेंड ऑन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. वर्क केव्हा घडलं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट असेल तर वर्क घडलं असं आपण म्हणतो. अँड द फॉलोइंग फॉर्म्युला एक्सप्रेस द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड द डिस्प्लेसमेंट अँड फोर्स. मग बघा आता कोणता फॉर्म्युला. वर्क म्हणजे डब्ल्यू आपण मानतो, डन बाय द फोर्स. वर्क डन बाय द फोर्स इज कॉल्ड द डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स म्हणजे एफ अप्लाइंग टू द बॉडी, बॉडीने अप्लाय केलेला फोर्स एफ इन टू डिस्प्लेसमेंट मीन्स डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस. डिस्प्लेसमेंट म्हणजे एस ऑफ बॉडी द टेक प्लेस इन द डायरेक्शन ऑफ अ फोर्स म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू इफ इंटू एफ इंटू एक्स. इन द SI सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज जूल. SI सिस्टीममध्ये वर्कचं युनिट हे जूल आहे. व्हाईल द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे. अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मेजर इन द मीटर. एममध्ये ते मेजर केलं जातं. इन द CGS सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज मेजर इन द अर्ग. अर्गमध्ये ते म्हटलं जात असतं, व्यक्त केलं जात असतं. इफ द फोर्स ऑफ 1 न्यूटन पॅरलल टू द सरफेस ऑफ अ टेबल इज अप्लाइड to a wooden block on a table and the block is displaced by 1 meter, then if it can be said that the force has done 1 joule of work. In this example the displacement is in the direction of the force. म्हणजे काय होतं बघा, टेबलावर लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी एखादं पॅरलल म्हणजे समांतर 1 न्यूटन इतकं बल जर लावलं आणि 1 मीटर इतके ठोकळ्याचं विस्थापन झालं, डिस्प्लेसमेंट झालं, तर 1 जूल इतकं कार्य घडलं असं आपण म्हणत असतो. या उदाहरणाने झालेलं डिस्प्लेसमेंट हे बलाच्या दिशेनेच झालेलं असतं. हे आपण नीट लक्षात घ्यायचं आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थित बघायचं, एक्सरसाइज आपण करायची आहे. थँक्यू.